तो डोळा बाहेर आलाय, अजिबात आवडत नाही. का नाही आवडत? खूप बदबूदार असतो गद्या. ते सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे. सलमान आहे का ते? तिकडच्या लिंबू 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 आता तेलात भिजल्यासारखं झालं ते भिजले. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज कुकिंग व्लॉग आहे आजचा. हो, आज आम्ही कुकिंग व्लॉग करतोय. आज रविवार आहे आणि गणपती विसर्जन कालच झालेलं आहे. तर आम्ही ठरवलं की आता म्हणजे गणपती विसर्जन झालं म्हटल्यावर नॉनव्हेज वगैरे तर असतंच. आणि आता आमच्या लग्नाला झाले मोर दॅन 1 year झालंय, पण मी अजून कधीही एक डिश ट्राय केलेली नाहीये जी की आमच्या आहोंना खूप आवडते. ती मी कधीही ट्राय केली नाहीये, कारण की मी एवढं खात नाही आणि मला ते बनवताना पण असं कसं तरी होतं, भीती वाटते, म्हणून मी कधी ते बनवलंही नव्हतं. लग्नानंतर पहिल्यांदा मी स्वतःहून चिकन वगैरे बनवलंय, पण मी फिश कधी बनवले नव्हते. फिश कधी बनवले नव्हते आणि खाल्लेले आहेत आणि त्याला खूप आवडतात फिश. तर आता पहिल्यांदा आम्ही आज फिश ट्राय करतोय. तर काय करायचं कसं करायचं काहीही माहिती नव्हतं, खायचं माहितीये फक्त. तर थोडंसं यूट्यूब वगैरे स्क्रोल केलं. माझ्या मम्मीला आणि माझ्या मावशीला मी व्हिडिओ कॉल वगैरे केले. कसं आणायचा फिश, कसा फ्रेश कसा आहे, काय कसं आहे, हे सगळं आम्ही. कसं आणायचं म्हणजे कोणता आणायचा, की शिळा वर्सेस ताजा कसा ओळखायचा, ह्याचं आम्ही सगळं प्रशिक्षण घेतलं आधी. आणि त्यानंतर फायनली आम्ही फिश आणले. आणि फिश आणल्यावरती सगळ्यात मोठा टास्क असतो तो धुवायचा. मला धुताही येत नाही, म्हणजे ते असं तर डोळा वगैरे बघून कसं तरी होतं. बट आय मॅनेज्ड. मी कसं तरी धुतले, ह्यांच्यासाठी कसं तरी मी धुतले ते. आणि मी आधीच त्याला म्हणजे सगळंच मॅरिनेट करून टाकलंय. हा, ते तुम्ही सांगा ना, तू सांग ना कसं आणलं. तिथं दुकानात गेलो होतो, त्यांना म्हणा कोणकोणते मासे आहे, ते बोलले काहीतरी इंडियन सलमान, अजून इंडियन सलमान. आम्ही वेगळं नाव ठेवलंय. इंडियन सलमानचं आम्ही ठेवलंय ना, रावस नाही, इंडियन सलमान. सलमान नाही येते. तो मला सलमान बोलत होता, सलमान नव्हतं बोलत, तो सलमान बोलत होता, नवीन नाव. सो आम्ही जो फिश आणलाय, सॉरी सलमानजी, ह्याचं नाव आहे आमचं इंडियन सलमान. ओके, तर फर्स्ट टाइम पण त्यांनी प्रोनाउन्सिएशन असं केलं, इंडियन सलमान, नॉट अ सलमान. तर ठीक आहे, आता आम्ही रावस आणलेला आहे, इंडियन सलमान. आपण त्याला रावस बोलतो आणि रावस आय गेस गोड्या पाण्यातला मासा आहे, आय गेस सो. तर मी त्याला आणल्यावर धुतलं वगैरे आणि त्याच्यामध्ये मी काय काय टाकलंय मला माहिती आहे काय. अच्छा, मीठ टाकलंय, हळद टाकले, आलं लसूण पेस्ट टाकलीये, थोडेसे जिरे पावडर, कोरिअंडर पावडर आणि कांदा लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला आणि अजून एक तिखट आहे असं माझ्या मम्मीने दिलेलं, ते तिने काहीतरी बनवलेलं. तर ते असं सगळं मी मिक्स केलंय आणि ते असं, आणि लिंबू विसरू नका. सो ते सगळं असं त्याचं असं मी मिश्रण बनवलेलं आणि त्याच्यामध्ये हे फिश मी काय बोलतात त्याला मिक्स केलं, असं त्याच्यावरती असं ते असं लावून दिलेलं. ते सगळं असं पसरवलं हाताने दिलं. तर आता हे तर आम्ही पहिल्यांदा करतोय ना, आणि मी आचारी आहे आणि ही शेफ आहे. तर आता आचार्याची तिला काहीतरी मदत होणार आहे, कारण मॅडम पहिल्यांदा करतायत ना. तर आचार्याला काय येतं, आचार्याला काय येत नाही ते विचार, काय येत नाही. बरं, आता ह्याला जवळजवळ मी अर्धा पाऊण तास झाला ह्याला आम्ही मॅरिनेट होऊन दिलंय. सो आता फक्त तळायचं बाकी. आता त्याला नाही, आचार्य असेच असतात. आचार्य दोन पावला पुढतेच विचार करतो ना. ओके, फक्त मधलं काय ते बघत नाही का आचारी? मधलं काय ते तुम्हाला माहित असतं ना. ओके, तर रव्याने त्याला एकदा कोटिंग करून घेऊया. थोडासा मी रवा घेते. रवा चांगला घ्या, खराब नका घेऊ, नीट बघून घ्या, कसं माहिती मला. थोडासा रवा घेतला मी. तर मी घेतलंय, पहिले रवा घेतला, त्यानंतर
थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतलंय. पहिल्यांदाच बनवते मी, सो आय हॅव नो आयडिया. मला आहे तुझ्यावर विश्वास, चांगलंच होणार. ह्याच्यामध्ये थोडंसं एव्हरेस्ट निकालाचं हॉट अँड रेड चिली पावडर टाकूया, थोडीशी टाकूया आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. पहिल्यांदा बनवती ना, सांगते जसं काय तुम्हाला शिकायचंय. आणि हे टाका. हे मी आचार्याला शिकवते. हो, आचार्य पहिल्यापासून हुशार आहे. ते फक्त तुझी परीक्षा घेत आहे, तुला काय काय टाकायचं ते बघतोय, जमतंय का नाही तुला. आमच्याकडे पॅन नाही आहे, सो आम्ही आमच्या तव्यावरच भागवतोय. अजून एक तवा होता, घ्या आता मॅनेज करून. आहे की नाही? हे बनवलं असंच असतं का हे? मला माहिती आहे, आचार्य मी. ओके, तर ह्याच्यावर मी थोडंसं तेल टाकते. हो, टाका ना तेल. सो आपण इकडे पहिला असा घ्यायचा, असं करायचा. आय गेस सो. हे असंच असतं का एवढंच? ठीक आहे. ह्याला असं सगळं मस्त गंध पावडर करायची, मेकअप करून घ्यायचा सगळं. हां, आणि नंतर असा टाकायचा. टाकला. आपण नेक्स्ट तिकडं तर जळून जाईल. नाही. तर मित्रांनो, 3 पीस टाकलेत आता तळायला. आपण बाकीचे पण टाकतोय आता. बाकीचे पण टाकते. सध्या तरी 3 टाकले. याला जरा कमी पडलंय का नाही? त्याला लागत नाही ना स्किनला पटकन. अच्छा, आता पर्यंत मस्त तळायचं काम चालू आहे. किती वेळ लागतो याला, काय आयडिया? झालं आता अजून 5-10 मिनिट. नाही, तळायला ठीक आहे, 5-10 मिनिट. मला पण नाही माहिती ते असं. त्याच्यामध्ये ना काटा हे करायचं, सुरी घालून बघायची. काय पाहिजे सुरी घालून? चिरला असेल तर सुरी हात नीट जाते. असं मला मम्मीने टिप दिली. हे हा डोळा. अरे डोळा नाही, तो मासा आहे. माशाचा डोळा. थांब जरा, माझा हात लागू दे जरा. इकडं हात लागू द्या. ते सत्यनारायणच्या पूजेला वगैरे ते नाही का? हा, ते मी पाणी टाकलं तुला घेतलं असा आपला. तसंच ते लागला हात हो तुमचा. हो, लागला. आता मस्त होणार. आचार्याचा हात आहे. आचार्याचा हात लागला म्हणजे बेस्टच होणार, बेस्टच. त्या साईडने करते, तिकडच्या साईड. आचार्य करतात, मी दाखवते. हे बघा, असं एवढं इझी करायचं. हा तिथे ना त्याचा डोळा आहे, सो आणि तोंड आहे. तर मला ना ते असं कसं तरी होतंय करण्यासाठी. आता याच्यात पुरल काय? तिकडे टाकून मी नंतर तेल टाकते त्याच्यामध्ये. सगळे सोबतच करून घेऊयात. हा. हे लास्ट राहिलंय. नाही मी करते ते. त्याला काही नाही ना? थोडस गॅस कमीच आहे ना. याला काहीच नाही म्हणलं. होईल कमी होईल. सो आचार्याचा हात लागलेला आहे. हात नाही, डायरेक्ट तळतोय आता मी. हात बीत काही नसतंय, डायरेक्ट बनवणारच मी. ओ, मला जरा कमी पडले. लावू का? अजून करू का? ठीक आहे. काही गरज असते घ्यायची? याने चव येते का खूप? ह्याने काय नाही, असं ते कोटिंग येते फक्त. जर तसे तोंडाचाच पार्ट येतो, एवढं कोणी खात नाही. ठीक आहे, ठेव. हे बघ, असं घ्यायचं आणि असं टाकायचं. परतवायचं. थोडंसं शिजलं पाहिजे. शिजलं काय म्हणायचं, तळायचं का शिजायचं? शिजलंच ना. थोडंसं अजून तेल टाकायचं का? मी इथला व्हिडिओ बघते. तर व्हिडिओमध्ये आहे ना खूप सारं तेल टाकलेलं होतं.
त्याच्यामुळे आम्ही पण आता खूप सारं तेल टाकतो. बघूया तर काय होतं. अगंच होतं ठीक आहे. बराचसा आता तेलात भिजल्यासारखं झालं ते भिजल्यासारखं एवढं तेल टाकलं. तेल बघा आता मित्रांनो. जर तुम्हाला चांगली रेसिपी माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या आणि वेळेला तुमचा आवडता फिशही सांगा. हो तुझा कोणता आवडता फिश? पॉम्फ्रेट. पॉपलेट एवढं बारका मोठा पण मिळतो. फक्त त्याची प्राइस पण वाढते मग. हा जो होता हा 650 kg होतो. इंडियन सलमा. आणि पॉपलेटचे किती होते? 850 होते. 850 kg. म्हणजे एवढंच होता. जनरली आपल्याकडे ना पॉम्फ्रेट काय असतं जोडी देतात 800ला. बांगडा एक असतो ना चांगला. बांगडा हा मला अजिबात आवडत नाही. का नाही आवडत? खूप बदबूदार असतो. बदबूदार म्हणजे काय? खूप बदबू येते. खूप वास येतो बांगडामधून. सो आय हेट बांगडा. खरंच येतो का पण? जर तुम्ही खाल्ला असेल तर आम्हाला सांगा कमेंटमध्ये. माझ्यासाठी तरी येतो. ते काहीतरी वेगळं केलं असेल तू. कोणी केलं होतं? नव्हता बनवला. माझी आई बनवायची ना. आजी. हा आजी. बघूया आता कसा लागतोय. अजून 5 मिनिटं बघतो. ओके ना? काय माहिती किती वेळ करायचं. तुझं ते टीप सांगितले तुला ते करून दाखव ना. ते आत्ताच नको. फक्त डोळा बाहेर आलाय. बाहेर कसं आहे? तर मित्रांनो 10-15 मिनटं झालेत. तळवलं आहे आम्ही त्याला. शिजवलं आहे मस्तपैकी. आता बघूयात कसं लागतंय कसं नाही. टेस्ट बघूयात कशी. मॅडमने फर्स्ट टाईम बनवलं आहे आणि त्याच्यात आचाराचा हात लागला आहे. त्याच्यामुळे मस्तच व्हायला पाहिजे. तर हा आहे छोटासा पीस माशाचा. खाऊन तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक आम्हाला द्या. हो मग नक्की. आम्ही ठरवू यापुढे करायचा की नाही. अहो आता माझा हात लागला म्हणलं चांगलाच होणार आहे. बघा हे पीस आहे मस्तपैकी. शिजलंय का नाही बघू. शिजलंय काय दिसतंय. हो तर आता खाऊन बघूयात. गरम आहे. वा 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 एक नंबर. तुला का वाटतं बघ. कसं आहे मग? गुड. मग गुड नाही एक्सलंट. मी बनवलाय. नाही मी बनवलाय. माझा हात लागलाय. कटाला हळूहळू का. तर मित्रांनो मॅडमने फर्स्ट टाइम बनवलाय. छान लागतोय. थोडंसं लिंबू पाहिजे होतं का? आमच्या मॅडम लिंबू मॅन. तर काही गोष्टी खायचं म्हणलं तर लिंबू टाक. थोडंसं ना त्याचा कोटिंग आणि ते जरा कमी पडलंय आय गेस. बाकी मस्त झालंय. फर्स्ट टाइम आहे तर छान झालंय. तर चला मित्रांनो आजचा व्लॉग इथंच संपूया. मस्त झालंय मासा. आता आम्ही खातो आणि तुम्हाला माहिती आहे तुमचं काम काय. जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल आमचा व्लॉग आमचं चॅनल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.